श्री विशाल विश्वकर्मा लोहार सुतार समाज संस्था सांगली यांच्या वतीने धामणी रोड येथे श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली। यावेळी सुरुवातीस हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व कवठे सप्तर्षी ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजी पाटील यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की लोहार सुतार हा समाज अत्यंत कमी लोकसंख्या असलेला समाज आहे। समाजात छोटे मोठे कारागीर आहेत। या समाजात छोटे मोठे कार्यक्रम, लग्न, बारसे, मुंज, श्री विश्वकर्मा जयंती इत्यादी कार्यक्रम घेण्यासाठी लोहार सुतार समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधण्याची गरज आहे। यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले व समाजास श्री विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। उपस्थित संस्थेचे अध्यक्ष ईश्वर सुतार, आधारस्तंभ शिलाताई आगाशे, खजिनदार अमोल सुतार, संचालक चंद्रकांत मुचंडीकर, कोल्हापूर अध्यक्ष कृष्णांत लोहार, कोल्हापूर उपाध्यक्ष विजय सुतार व हिंदू एकता आंदोलनाचे गावभाग विभाग अध्यक्ष गजानन माने व लोहार सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि त्या प्रत्येक मेळाव्याला उपस्थित राहून आपणाला शुभेच्छा देण्यासाठी मी येतो। सर्वप्रथम विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं लोहार सुतार समाजाला या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। आगाशीताईंचा काल फोन आला होता की स्वाती शिंदे यांनी या कार्यक्रमाला यावं, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत नगरसेविका झाल्या म्हणून। परंतु पुणे येथे भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या नगरसेवकाच्या गटाची नोंदणी करण्यासाठी आयुक्त कार्यालयामध्ये ते गेल्यामुळं त्या येऊ शकल्या नाही। त्यांच्या बदली मी या ठिकाणी आलो। त्यांच्याबरोबर तुमच्यातले एक उत्साही कार्यकर्ते श्रीधर मिस्त्री हेही पुणे येथे आहेत आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊन लोहार सुतार समाजाला मार्गदर्शन करावं। दरवर्षी येतो, आमचे मित्र अमोल सुतार, व्यासपीठावरील सर्व लोहार सुतार समाजाचे पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, दरवर्षी येतो, मार्गदर्शन करतो। पण यंदाच्या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की स्वाती शिंदे यांना प्रभाग क्रमांक 16 मधून निवडून आणण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोण बजावली असेल, रात्रंदिवस कोण जर प्रचार केला असेल तर ते तुमच्या समाजाचे श्रीधर मेस्त्री आणि त्यांच्या पत्नी मीराताई मेस्त्री। आणि त्यांच्यामुळं स्वाती शिंदे नगरसेविका झाल्या। आता नगरसेविका झाल्यानंतर ह्या दोघांचं काम आहे की ही जी जागा आहे त्या जागेमध्ये मी दर मेळाव्यामध्ये आपणासमोर बोलतोय की आपलं स्वतःची एक या ठिकाणी वास्तू झाली पाहिजे। आणि ती वास्तू होण्यासाठी महापालिकेचा फंड या ठिकाणी कशा पद्धतीने आणला जाईल। महापालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 16 मध्ये जी मंदिरं होती त्या मंदिरांची पडझड झाली होती, नशेखोरांचा अड्डा ती मंदिरं बनली होती। त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी 1-2 नाही, स्वाती शिंदेनी 1 कोटी रुपये खर्च केले आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला। तशा पद्धतीनं या ठिकाणी लोहार सुतार समाजाचं एक सांस्कृतिक भवन उभारलं पाहिजे। आपला समाज गोरगरीब आहे, काबाड कष्ट करणार आहे, कारागीर आहे आणि या समाजानं जी छोटी छोटी कार्यक्रम, लग्न, मुंजी, बारसी ही या ठिकाणी झाली पाहिजे। त्यासाठी एक वास्तू उभारली पाहिजे आणि ती वास्तू उभा करण्यासाठी निधी आणला पाहिजे। वर्गणी देणारे देणार आहेत,